नमस्कार मित्रांनो, मी सायमाते परत एकदा स्वागत करतो आपल्या सायमाते ब्लॉग्स आणि परत एकदा घेऊन येतो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ। तर बरंच दिवसानंतर ते दिसतंय तुम्हाला नवीन व्हिडिओज आपली धमाल होणार आहेत आत्तापासून। तर म्हणजे तुम्हाला माहिती नाही, मोस्टली लोकांना माहिती नाही की माझा मोबाईल पाण्यात पडलेला। माझ्या स्पेशली जवळच्यांना जास्त माहिती होता, मित्रांना। तर त्याच्यानंतर तर मी विचार सोडूनच टाकलेला ब्लॉगचा, पण माझे काही गावातले मित्र होते, त्याही मला सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे मी गौरी याला आपला देवीना नवरात्रीमध्ये पण जे ब्लॉग टाकले ते त्यांच्यामुळेच टाकले। तर खरंच थँक्यू त्यांना माझ्याकडून। आणि आता परत एकदा घेऊन मी आता थांबणार नाही, पण आता आपल्याला धुडकं सोडवायचीच आपल्या चॅनलला। सो मी आता परत नवीन घेतला मोबाईल आणि परत एकदा ब्लॉगिंग चालू करतो आहे। थोडे दिवस गप बसलो होतो, मी घेतला म्हणजे 1-2 आठवडे झालं, पण मी टाकीन मला टाईमच नाही भेटला। तर आज मी चाललो होतो म्हणजे दगडूशेठला, आणि मी आज पुण्यामध्ये। तो म्हणजे आता इकडचा बघू शकता, एकदम मस्त सीन आहे सकाळचा। सो मी आता मित्रांसोबत चाललो होतो म्हणजे दगडूशेठला, बघूया आता जाऊया। काय होतं ते तुम्ही पूर्ण बघा ब्लॉगमध्ये, आणि प्लीज सपोर्ट करा आणि असं सपोर्ट देत राहा सुद्धा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा, कारण आता आपला माहिती पडू द्या की सायमाते ब्लॉगचा परत एकदा व्हिडिओ चालू झाला त्याला। तर चला मग आता भेटूया डायरेक्ट पुढं मित्र आल्यावर। मित्रांना आता कॉल करताना बोलवते कधीपासून थांबलोय। सो चला मग। इथं आता 2 जण आलेले आहेत, हा गणेश आणि तो म्हणजे ईश्वर। 2 जण माझे मित्र नाही, भावापेक्षा जास्त। सो आता निघतो परत गण्या होते की नाही स्टार्ट आज। साला ये दुख का खत्म नहीं होता बे। ओ भाई ये क्या है? ये शनिवार वाला ना। सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत। आता जाऊया दर्शनाचा, बघूया आधी काय। सो चला आता आज जाऊया। राव सो फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत म्हणजे आपल्या दगडूशेठ टेम्पलच्या इथे। बघू शकता मंदिर आपला गणपती, लाडक्या बाप्पाचा गणपतीचा मंदिर। काय घ्यायचं बोल। सो बघू शकता हा पण एक मंदिर आहे। हे दर्शन घ्यायचं आता की लास्टला घ्यायचं। सो इकडं लास्टला दर्शन घेऊया, सगळी तर सिक्युरिटी जास्त आहे। अच्छा हमको सिखा रिया है। फायनली दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं, आणि आता बाहेर पडलो। तर आतमध्ये काय आम्हाला दाखवायला भेटला नाही, आता बाहेर आलो दाखवायला। चला मग आता बाहेरून दाखवतो तुम्हाला। सो चला या दाखव, गर्दी बा तुम्ही, आणि इथं लोक फोटो काढायसाठी थांबली देवाचं। तुम्हाला पण मी दाखवतो, हे बघा लय गर्दी आहे, लय पब्लिक आहे। चला आता जाऊ, एकच नंबर वाटतंय, मस्त वाटलं जरा येऊन। ही तिघा काय गेली का माहिती। चला जाऊ, बघू आता काय प्लॅन नाही पुढचा प्लॅन झाला तर मग बघू व्हिडिओ किती लांब जाते। पहिलीच लय दिवसानंतर महिन्यानंतर व्हिडिओ काढते, लय माझं बरं वाटतं व्हिडिओ काढताना, कारण ब्लॉगिंग म्हणजे आता बोलतात ना जीव आहे। सो आता दर्शन घेऊन आम्ही आलो म्हणजे शनिवार वाड्यामध्ये, बघू शकता
शनिवार वाड्यामध्ये आम्ही आलो. आता चला मग तुम्हाला दाखवतो मी. पब्लिक आहे. हे काय राहायला आलेत की काय? ये लोग कहाँ से आते हैं? अरे नाही ते राहायला आले ना त्यांना ते काठीने उठून लावतो. ते तसं काय काठी घेऊन फिरतात? तुम्हाला ना राहायला आले त्यांना उठून लावायसाठी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ओके असं आहे का? तर ईश्वरने केलं तर म्हणजे सार्वजनिक आपला काम चालू. ईश्वर चांगलं काढू. कसं वाटलं? भारी वाटलं. सो नमस्कार मित्रांनो. तर मी आलो मगाशी दुपारी आलेलो आम्ही. तर लय मजा केली. एवढं जास्त काय फिरलो नाही. थोडा प्रॉब्लेम झालेला म्हणून आम्ही लवकरच आलो घरी. आणि ॲक्च्युअलमध्ये आम्हाला नाईटला जायचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर गणेशला जॉबला जायचं होतं. त्याची आफ्टरनून होती म्हणून आम्ही लवकरच आलो. एवढं जास्त काय फिरलो नाही. पण हां अशी म्हणजे जायचं तर होतंच गणपतीच्या देवळात. कधीपासून विचार केलेला की जाऊ जाऊ जाऊ. आणि मलासुद्धा ब्लॉग काढायचाच होता. कारण पहिला ब्लॉग मी ठरवलेला देवाचाच काढेन. तर म्हणून मी थांबलेलो. दुसरी ब्लॉग मला भेटत होती तरी मी काढले नाही. तर आज आम्ही ठरवलं जाऊया म्हणून गेलो. खरंच लय मजा आली. सो आणि मला जास्तीत जास्त ना मित्रांची लय साथ आहे. गावी होतो तेव्हासुद्धा मला मित्राई लय साथ दिली मला. स्पेशली माझे मित्राई ते तर डायरेक्ट बोलायचे तू ये माझा मोबाईल घे बिंदास. माझा ॲक्च्युअलमध्ये एक मोबाईल ना पाण्याने गेला आहे. 2 मोबाईल गेले. ते माझ्या मित्रांना चांगलीशी माहिती आहे. तर ते डायरेक्ट बोलायचं बिंदास घे खरंच. आणि आतासुद्धा जे माझ्या इकडं पण मला मित्र भेटले आणि ते सुद्धा खरंच लय चांगलं मित्र नाही भाऊ आहेत समजा. तर थँक्यू सो मच. काय बोलू का मी त्यांच्याबद्दल. जेवढं बोलेन तेवढं कमीच पडेल. तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला असं वाटेल की काय साईल मस्का लावत आहे. बट मस्का नाही लावत आहे. सो मला घरच्यांची तर साथ नाही. तोंडावर बोलतो मी घरच्यांची साथ नाही मला. पण मित्रांची साथ खूप आहे. सो मित्रांनो असंच मला सपोर्ट करा. प्रेम द्या मला. अजून भरपूर प्रेम द्या. तर चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता व्हिडिओ मी इथं जास्त संपवते वाढवं नाही. आता बरं की काय तुम्ही साईल नुसता आता आलाय तर नुसता भाषण द्यावायला लागलं आहे. तर त्या नको व्हायला म्हणून चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नंतर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जास्तीत जास्त शेअर करा. कारण सगळ्यांना कळलं पाहिजे का साईल आलं परत. तर चला मग. आणि बेलपारकर दादा तू पण बघत असशील तर चल आता सोबत परत एकदा परत ब्लॉगिंग चालू करू. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. टेक केअर.